आज पहिल्यांदा रसिक श्रोत्यांची माफी मागते, कारण थोडी आजारी असल्यामुळे पुस्तकाचे पुढील भाग अपलोड करता आले नाही. नमस्कार, मी अक्षरा पाटील आणि पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या डॉलर बहू या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. भाग 12. राधाकृष्ण फ्लोरिडाला आल्यापासून त्याचा त्यांच्याशी परिचय होता. त्यांच्या घरची सारी परिस्थिती त्याला ठाऊक होती. तो एकदा काही कामासाठी कॅलिफोर्नियाला गेला होता. सॅन फ्रान्सिस्को मधल्या एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांबरोबर गेला तेव्हा श्यामानं सगळ्यांना ड्रिंक सर्व केलं होतं. त्यानं तिला ओळखलं. अवाक झाला. सगळे मित्र निघून गेल्यावर तो पुन्हा तिथं आला. श्यामा, तुझ्याशी थोडं बोलायचंय. काम संपल्यावर पिझ्झा हटला येईन. श्यामा एवढं बोलून मंद स्मित करत निघून गेली. निर्विकार आणि आत्मविश्वासानं भरलेल्या श्यामाचं ते रूप पाहून चंद्रू अवाक झाला होता. अर्ध्या तासानंतर श्यामा कामाचा युनिफॉर्म बदलून सांगितलेल्या ठिकाणी आली. दिवसभर भरपूर काम झाल्यामुळे ती दमलेली दिसत होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले होते. चंद्रूनं लहानशा रंगीत फ्रॉक घातलेल्या श्यामाला पाहिलं होतं. वधूवेशात नटलेल्या श्यामाला त्यानं अमेरिकेतल्या रिसेप्शनच्या वेळी पाहिलं होतं. आता डायव्होर्स घेतलेल्या, दिवसभर राबून दमलेल्या श्यामालाही तो पाहत होता. हे काय श्यामा, तू अशी वागलीस तर तुझ्या पप्पांना काय वाटेल? कोकचा घोट घेत श्यामानं विचारलं. अंकल, काहीही माहिती नसताना तुम्ही माझ्या वैयक्तिक आयुष्यात डोकावत आहात, हे योग्य आहे काय? तिच्या थेट प्रश्नानं चंद्रू गडबडला. तीच पुढं म्हणाली, अंकल, तुम्हा सगळ्यांची विचार करायची पद्धत सारखीच आहे, हे मला ठाऊक आहे. तुम्ही माझ्या दृष्टीनं विचार करून पाहिलाय काय? केलाय तर? नाही केला, ती ठामपणे म्हणाली. मम्मी पप्पाही हेच करतात. त्यांनी इथं 100 जन्म काढले तरी त्यांना इथलं जीवन समजणार नाही. तुमची मुळं तुमच्या भारतात, तुमच्या कर्नाटकात, तिपटूरमध्ये खोलवर रुजली आहेत. तुमची निष्ठा नेहमीच त्या मुळांशी राहणार. इथं येऊन तुम्ही भरपूर पैसा मिळवताय, पण तुम्ही कधीही इथले होऊ शकणार नाही. कागदोपत्री तुम्ही इथले नागरिक असालही, पण तुमचं हृदय कधीच इथं नाही. श्यामाच्या बोलण्यात उद्वेग होता. आजवर अत्यंत शांत आणि संयमानं वागणारी श्यामा आता ज्वालामुखी झाली होती. तुम्हाला तुमचा देश भारतच वाटत असेल, पण माझा देश हा आहे. मी इथं जन्मले आणि इथं वाढले. तुम्ही मात्र तुमची मूल्य वापरून माझं मूल्यमापन करता. रेस्टॉरंटमध्ये नोकरी केली म्हणजे काय वाईट केलं मी? तुम्हा भारतीयांच्या दृष्टीनं हे हलकं काम असेलही. माझ्या एका मैत्रिणीचे वडील न्यूयॉर्कमध्ये मोठे सर्जन आहेत. तीही इथं माझ्यासारखी नोकरी करते, पण तिच्या घरी कुणी तिला काही बोलत नाही. तिचं आयुष्य तिचं आहे म्हणतात. श्यामाच्या बोलण्यावर काहीही न बोलता चंद्रू घरी परतला होता. राधाकृष्ण सांगत होते, चंद्रू, मी शिक्षण संपल्यावर इथं आलो नाही. संशोधक होऊन भारतात सरकारी नोकरी करत होतो. पगाराचा फारसा विचार कधीच केला नाही. आधी दिल्लीत नोकरी होती, तेव्हा घरी फक्त जेवणापुरता येत होतो. तरुण वय, रक्तही गरम होतं. माझ्या जीवनात तेवढं काम मी कधीच केलं नाही. का? इथंही काम करताना तिथल्या कामाच्या तुलनेत हे कमीच. तिथं असताना संशोधनपर निबंध लिहिला. तिथल्या माझ्या बॉसचा माझ्यावर राग होता. त्यामागे भाषा कारणीभूत होती की जात, हे मला समजलं नाही. त्यानं मला माझा निबंध वाचून दाखवण्याची कॉन्फरन्समध्ये संधी दिली नाही. शिवाय पैशाची चणचण होतीच. मन खूप निराश झालं. बॉस दररोज काही ना काही चूक शोधून काढायचा. मिळाली नाही तर उगाच वाकड्यात शिरायचा. मला मदतीला माणसं द्यायचा नाही. तरीही काम करत राहिलो. इथं कसे आलात तुम्ही? शेवटी माझ्या गुजरात मधल्या एका कोपऱ्यात बदली करण्यात आली. माझ्या अभ्यासाच्या विषयाशी संबंध नसलेल्या एका पोस्टवर. हताश झालो. काम करायला मी तयार होतो, पण राजकारणामुळे मला कुणीही मदत करायला तयार नव्हतं. अखेर मुंबईला येऊन एक निबंध लिहिला. तो इथल्या संस्थेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी वाचला. त्यांनी मला इथं बोलावून घेतलं.
इथं आल्यावर तुम्हाला काही त्रास झाला नसेल. इथं जुळवून घेताना जेवढा त्रास झाला असेल तेवढाच. माझ्या कामासाठी मी मागेन तेवढा फंड, असिस्टंट, सोयी मला मिळू लागल्या. मला काहीही कमी पडलं नाही. बॉसचंही कुठल्याही प्रकारचं दडपण नाही. संपूर्ण स्वातंत्र्याचा अनुभव कामाच्या बाबतीत मी आजही घेतो. आज तर मीच संस्थेचा सर्वोच्च अधिकारी आहे. मीही केवळ गुणवत्तेला महत्त्व देण्याची त्यांची प्रथा सांभाळतो. मग कसलं दुःख? कामात काहीच दुःख नाही. घरी गेलं की मात्र वाईट वाटतं. सावित्री सतत श्यामाची आठवण काढत असते. इथून निघून जाऊया म्हणून मागं लागते. मी भारतात जाऊन काय करू? पैसा भरपूर आहे, पण संशोधनापुढं मला पैशाचं महत्त्व कधीच वाटलं नाही. भारतात जाऊन मी काय करू? माझ्या संशोधनाचं स्वरूप असं आहे की तो खर्च केवळ श्रीमंत देशांनाच परवडेल. मला पटतंय तुमचं. ही तुमचीच नव्हे, अनेक वैज्ञानिक, शास्त्रज्ञ आणि विचारवंतांची कथा आहे. फार विचित्र आहे हा देश. चंद्रू, हे एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. इथं नोकऱ्या आहेत, यंत्रतंत्र आहे, सुखसंपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून इथं येतात. पण माघारी जायला जमत नाही. इथून जावं असा आपला देशही नाही. तिथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही. होय, त्यामुळे विद्यार्थी विजावर इथं आलेल्यांपैकी 90% मुलं इथंच राहतात. पण अलीकडे कम्प्युटर सॉफ्टवेअर क्षेत्रातली मुलं मात्र माघारी जात आहेत. इथं येणारी मुलं असामान्य बुद्धिमत्तेची असतात. चंद्रू, आपल्या देशात आपल्याला कुठल्याही प्रकारचा मान सन्मान मिळत नाही. बेंगळुरूमध्ये मी सावित्रीच्या आग्रहासाठी एक घर बांधलं. मी अमेरिकेत राहतो म्हटल्यावर गृहप्रवेशाचे भटजी, आचारी, कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांनी दुप्पट दर सांगितले. ते तर बाहेरचे आहेत. माझ्या सख्ख्या भावंडांना वाटतं, तू डॉलर्समध्ये मिळवतोस, आम्हाला पैसे का देऊ नयेस? मन खूप दुखावतं. त्यांच्या स्वरात वेदना होती. चंद्रू म्हणाला, होय, त्यांना वाटतं इथं डॉलरची झाडं आहेत आणि त्यांना डॉलर्स लटकलेले असतात. घरदार सोडून इथल्या थंडी वाऱ्याला तोंड देत आम्ही डॉलर्स मिळवतो, तेव्हा केवढी किंमत देत असतो हे त्यांना समजत नाही. श्यामाच्या संदर्भात द्यावी लागणारी मूल्यांची किंमत, मुलांच्या मूल्यांची किंमत. छे, फारच महाग पडतो हा डॉलर. पण हे भारतात कुणालाही समजत नाही. त्यांच्या दृष्टीनं डॉलर्स म्हणजे 40 रुपये एवढंच. राधाकृष्णांनी याचा पुरेपूर अनुभव घेतला होता. चंद्रूला किटीची आठवण झाली. किटीनं चंद्रूला पत्र लिहिलं होतं. तू आपल्यापैकी आहेस आणि अमेरिकेत राहतोस, हा आम्हाला अत्यंत अभिमानाचा विषय आहे. इथं येशील तेव्हा आमच्यासाठी एक 2-in-1 घेऊन येशील काय? आम्हाला सिंथेटिक डायमंड हवा आहे. लीलानं पोळ्याचा सर आणायला सांगितला आहे. तिथं शिकागोमध्ये पद्मनाभन नावाचे एजंट आहेत. तू सारं सामान घेऊन येशील अशी मी लीलाला ग्वाही दिली आहे. बघ हं, माझा अपमान होऊ देऊ नकोस. तू इथं येशील तेव्हा सगळे पैसे रुपयांच्या स्वरूपात देईन. चंद्रूला फक्त 2-in-1 न्यायला जमलं तेव्हा त्यानं नाराजी व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, चंद्रू, तुम्ही सांगितलेलं सोडलं असतंस तर एक वेळ चाललं असतं, पण लीलानं सांगितलेलं आणायला हवं होतं. आता तिला काय वाटेल? अरे, तू डॉलरमध्ये कमावतोस आणि 2-in-1 देखील चंद्रूवर उपकार केल्याप्रमाणे घेऊन गेला होता. जाता जाता म्हणाला होता, आमच्या शेजाऱ्यांकडे खूपच हँडी पीस आहे. तूही तसलाच आणशील असं मला वाटलं होतं. तू हा पीस आणणार हे ठाऊक असतं तर मी नकोच म्हटलं असतं. त्यानंतर त्यानं रुपये देण्याचाही विषय काढला नव्हता. चंद्रूला या प्रसंगाचं वाईट वाटलं होतं. किटीला लीला काय म्हणेल याची काळजी वाटली, पण चंद्रूला आपल्या बोलण्यामुळं काय वाटेल याचा त्यानं विचारही केला नाही. तो गेल्या खेपेला बेंगळुरूमध्ये गेला होता तेव्हा सुरभी आणि सुरेशही आले होते. सुरेशनं 2-3दा म्हटलं होतं, तुमचं घड्याळ मात्र फारच छान आहे हा, अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. चंद्रूनं त्या बोलण्याकडे मुद्दामच दुर्लक्ष केलं होतं. पण गौरम्मानी चंद्रूला एकीकडे बोलावून सांगितलं, चंद्रू, तू भरपूर डॉलर्स मिळवतोस. ते आपल्या घरचे जावई आहेत. एवढं मागता आहेत, दे त्यांना. तुला हवं तर दुसरं घे. आईच्या शब्दांखातर चंद्रूनं मनाविरुद्ध घड्याळ त्याला दिलं. आईनं आणखी गोंधळ करू नये म्हणून हातातलं $500चं घड्याळ काढून
ही माझ्याकडून तुम्हाला भेट म्हणत सुरेशच्या हातावर ठेवलं. सुरेशनंही सहज म्हटलं, कशाला दिलं? नको म्हणत वॉच मनगटावर बांधून घेतलं. अमेरिकेत परतल्यावर रिकामं मनगट बघून जमुनानं चौकशी केली. सारं समजताच ती संतापानं म्हणाली, तुमची घरची माणसं अगदी भिकारी आहेत. घरी आलेल्या माणसाला लुटतात नुसते. इथं येऊन पाहिलं तर कळेल किती कष्ट आहेत ते. त्यानंतर 4 दिवस तिनं त्याच्याशी बोलणं सोडून दिलं होतं. गौरम्मांना येऊन 6 महिने होऊन गेले होते, तरी त्या परगावी म्हणून गेल्या नव्हत्या. त्यामुळं चंद्रूनं 2 दिवस जास्तीची रजा काढली आणि सगळ्यांना शिकागोला घेऊन जायचं ठरवलं. तिथं त्यांच्या ओळखीच्या अनेक कन्नड मित्रांची घरं होती. जमुना जमुना आणि मानसीही प्रवासासाठी तयार झाल्या. प्रवास म्हटल्यावर गौरम्मा उत्साहानं वेगवेगळे पदार्थ करू लागल्या. रव्याचे लाडू, करंजा, चकली, कडबोळी, वेगवेगळ्या चटण्या आणि मसाल्याचे पदार्थ. आईच्या उत्साहावर चंद्रूनं अजिबात पाणी ओतलं नाही. शिकागोमध्ये जमुनेच्याही अनेक मैत्रिणी असल्यामुळं तिनंही गौरम्मांच्या पाककलेला प्रोत्साहनच दिलं. गौरम्मा आल्यापासून जमुनेनं स्वयंपाकघरात यायचं सोडूनच दिलं होतं. शेवटी चंद्रूच म्हणाला, अम्मा, उत्साहानं काम करतेस खरी, पण दमलीस असं वाटतंय. काही नाही रे, नाहीतरी मला इथं काय काम असतं? त्या म्हणाल्या खऱ्या, पण जमुनेनंही अशी भावना व्यक्त करावी अशी त्यांच्या मनातली आशा काही पूर्ण झाली नाही. एकदाच ती म्हणाली होती, उद्यापासून तुम्ही रेस्ट घ्या, मी कांचीपुरम इडली करते. पण तेवढंच, तिनं कधीच इडली केली नव्हती. गावाला जायची तयारी झाली. आकाश निरभ्र होतं. कडाक्याची थंडी जाऊन वसंत ऋतू आला होता. सगळी झाडं नुकतीच पालावत होती. वातावरण उत्साही होतं. गौरम्माच्या चेहऱ्यावर प्रसन्नता उमटली. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून चंद्रूनं विचारलं, का ग, का हसलीस? माझं सुदैव बघून मला हसू आलं बघ. देव किती दयाळू आहे. तू अमेरिकेला आलास, मला बोलावून घेतलंस. किती नशीबवान मी. तुझ्या गाडीतून फिरतीये आरामात. यात काहीही विशेष नाही अम्मा. इथं सगळेच गाडी घेतात. इथं गाडी पाण्या इतकीच अत्यावश्यक गोष्ट आहे. ते काही श्रीमंतीचं लक्षण नाही. असू दे, असू दे. आमच्या दृष्टीनं ही कौतुकाचीच गोष्ट ना. गाडी शिकागोत पोहोचली. तिथं काळ्या सावळ्या गोऱ्या माणसांची गर्दी पाहताच गौरम्मांना वाटलं, ही अमेरिकेत काय? राजीव आणि पद्मा चंद्रूचं मित्र दाम्पत्य. पद्मा मूळची मैसूरची. त्यांनी घरात प्रवेश करताच तिनं आत्मीयतेनं हसत त्यांचं स्वागत केलं. त्यांची चौकशी केली. त्यांचं 4 बेडरूमचं घर होतं. पाहुण्यांसाठी तिनं एक खोली रिकामी करून ठेवली होती. घर नेटकं होतं. तिनं कॉफी देत म्हटलं, निवांतपणे कॉफी प्या. प्रवासामुळे तुम्ही दमून गेला असाल. आधी विश्रांती घ्या. गौरम्मांना आपण बेंगळूरमध्येच असल्यासारखं वाटू लागलं. कॉफी घेतल्यावर जमुना, चंद्रू, राजू बाहेर गेले. गौरम्मा, सपना आणि पद्मा घरात राहिल्या. पद्माला स्वयंपाकात मदत करायची गौरम्मांना इच्छा होती. पद्मा, भाजी चिरून देऊ का? कालच चिरून फ्रीजमध्ये ठेवलीये मी. पुरणाचा वास येतोय. पोळ्या करायच्या आहेत काय? नको, पुरण वाटून तयार आहे. करेन मी. करायला काहीही कामच नव्हतं. बेंगळुरात अबोल असलेल्या गौरम्मा इथं आल्यापासून गप्पा मारायला आसुसल्या होत्या. पद्मा, इथं आपल्याला लागणारं सामान मिळतं? बन्सी रवा, सुकं खोबरं, पोहे, साबुदाणा. शिकागोमध्ये भरपूर भारतीय राहतात. बेंगळूरच्या किराणा मालाच्या दुकानात जे मिळतं ते सगळं इथंही मिळतं. MTR मसाले, बेडेकरांचं लोणचं, लाह्याचं पीठ सगळं मिळतं. पापड, कुरड्या, शेवया. एवढंच काय, इथं कन्नड सिनेमाच्या कॅसेट्सही मिळतात भाड्यानं. मी गणेशन मधुवे, मयुरा वगैरे सिनेमा इथंच पाहिले. होय? गौरम्मांनी डोळे विस्फारून विचारलं. गेले 10 वर्षात इथं फक्त भारतीय आले आहेत. आता पूर्वीप्रमाणे इथं भारतातून फारसं काही आणावं लागत नाही. मी तर काहीच आणत नाही. उगाच लगेच कशाला वाढवायचं? सुटकेस खराब होतात. माझ्या बहिणीही मला सांगतात, तिथून काहीही आणू नकोस, इथं सगळं मिळतं म्हणून. मीही तिकडून काही फारसं घेऊन येत नाही. हा मुद्दा गौरम्मांच्या लक्षातच आला नव्हता. फॉरेन म्हणजे उत्तम, आपलं म्हणजे वाईट असंच डोक्यात असल्यामुळे जमुनाला त्याही अमुक पाठव तमुक पाठव म्हणून पत्र लिहायच्या.
जमुनाला हे ठाऊक असलं तरी ती गप्प राहायची. का बरं? आज कोण कोण येणार आहे? कुणी नाही. तुम्ही आणि माझी नणंद तारा. तुमची नणंद इथंच राहते. तिचे यजमानही येतील ना? जमुनानं तुम्हाला काही सांगितलं नाही? नाही. माझ्या नंदेची एक कथाच आहे. तारा तिचं नाव. दिसायला सुंदर. तुम्ही पाहालच म्हणा. आमच्या सासूबाई तुमकूरच्या. ताराला शिक्षणात फारसा रस नव्हता. हप्त्या हप्त्यानं BA झाली. घरातली कामं, स्वयंपाक पाणी यात मात्र अगदी पारंगत आहे. त्यांचा मामेबाहू रमेश, त्याच्याशी लग्नही झालं. रमेश कुठं असतात मग? इथंच वॉशिंग्टन नावाच्या गावात राहतो. लग्नाआधी आम्हाला येऊन भेटायच्या. ताराच्या लग्नासाठी आमच्या मालकीची एकुलती एक नारळाची बागही सासऱ्यांनी विकून टाकली. ती एकच मुलगी ना, त्यामुळे आम्हीही विरोध केला नाही. विजा मिळून तारा इथं आली तर इथं वेगळीच कथा. काय झालं होतं? रमेशनं इथं एक गोरी बायको आणली होती. एवढंच नव्हे, एक मुलंही झालं होतं. त्यामुळे तारा त्याच्याबरोबर राहायला तयार झाली नाही. त्या गोऱ्या बायकोनं रमेशला सोडलं नाही. त्यानं गयावया केल्या. चूक झाली. मोठ्यांचं ऐकून लग्नाला तयार झालो म्हणाला. क्षमाही मागितली. पण काय करणार? डायव्होर्स झाला. शिक्षणात रस नाही. त्यामुळे छोटी नोकरी करून स्वतःपुरतं राहते. आमच्याही घरी राहा म्हटलं तर तिची तयारी नाही. त्यामुळे वेगळं छोटंसं घर घेऊन राहते. नवरा पोटगी देतो. अधूनमधून आमच्या घरी येऊन जाते. यावर काय बोलावं ते गौरम्मांना सुचेना. तीच पुढं म्हणाली, आम्ही ताराला सांगितलंय, आता उगाच जातपात म्हणू नको. विश्वासानं संसार करणारा कुणी चांगला भेटला तर लग्न कर. पुन्हा तुमकुरलाही जाऊ नकोस. तिथं तर आणखी अपमानित जीनं जगावं लागेल. त्यापेक्षा इथं राहणं चांगलं. कुणीतरी अन्याय केला आणि हिचं आयुष्य कष्टी होऊन गेलं. ताराची कथा ऐकत असताना गौरम्मांना तीव्रपणे विनितेची आठवण झाली. सुरभीसाठी एक अमेरिकेतला मुलगा पाहिला होता तेव्हा तिनं सावधपणे माहिती मिळवून लग्नाला विरोध केला होता. त्यावेळी आपण तिला किती वाईट शब्दात बोललो होतो. केवढी मोठी चूक करायला निघाली होती मी तेव्हा. सुरभीचं ते लग्न झालं असतं आणि नंतर तिचीही तारासारखीच कथा झाली असती तर. केवळ या विचारानंही गौरम्माच्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी श्रीकांत नावाच्या आणखी एका मित्राकडे जायचं ठरलं. त्यांचं घर स्प्रिंगफील्ड मध्ये होतं. लिंकनची समाधी असलेलं ते गाव. चंद्रूनं लगेच सांगितलं, अम्मा, उरलेलं सारं खाणं तू श्रीकांतसाठी ठेव. त्याला आपल्याकडचे कुरकुरीत पदार्थ फार आवडतात. सगळे निघाले तेव्हा पद्मानं गौरम्मांना वाकून नमस्कार करत म्हटलं, इथं तांबूल नाही आणि नारळही नाही. इंडियन स्टोअरमध्ये गेलं तर विड्याची पानंही मिळतील आणि नारळही मिळतील. आपली म्हैसूर बेंगळूरकडची पद्धत पाळायला जमत नाही म्हणून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आणि $50 त्यांच्या हातात ठेवले. गौरम्मांना अवघडल्यासारखं झालं. त्या नको म्हणत मागं सरल्या. पण पद्मानं ऐकलं नाही. ती म्हणाली, तुम्हाला बघितलं आणि आईच भेटल्यासारखं वाटलं मला. तिला भेटून 2 वर्ष होऊन गेली. कुणीतरी सांगत होतं तिला बरं नाही वाटत म्हणून. फोनवर विचारलं तर सगळं ठीक आहे म्हणूनच सांगतात. फार वाटतं तिला जाऊन भेटून यावं म्हणून, पण ते शक्य नाही. तुम्ही नको म्हणालात तर मला वाईट वाटेल. बोलता बोलता पद्माचा आवाज ओला झाला. गौरम्मांच्या डोळ्यामध्येही अश्रू उभे राहिले. निघताना त्यांनी मागं वळून पाहिलं. पद्माही डोळे पुसत त्यांना निरोप देत होती. जड मनानं गौरम्मा श्रीकांतच्या घराच्या दिशेनं निघाल्या. वाटेत त्यांनी विचारलं, चंद्रू, श्रीकांतच्या घरी बायको मुलं आहेत ना? अम्मा, इथंच हा प्रश्न विचारलाच हे छान झालं. त्याच्या घरी विचारला असतास तर अवघड झालं असतं. का रे, बायको वारली काय त्याची? अगदी सुखात आहे, पण त्याच्याबरोबर राहत नाही. हे काय नवत सांगतो आहेस? माझ्या आधीच श्रीकांतचं लग्न झालं होतं. मद्रासमधल्या श्रीमंत घरातली ती मुलगी. रूपा तिचं नाव. डॉक्टर झाली होती. सुट्टीवर गेला असता एक दिवस धाडकन मुलगी बघितली. 6 दिवसात धाडकन लग्नही करून मोकळा झाला. माझ्यासारखाच. जमुनामध्येच फनकाऱ्यानं म्हणाली, तुम्ही माझी रूपाशी तुलना करू नका. सांगून ठेवते मी. पुढं काय झालं? रूपा इथं आली. इथल्या डॉक्टरीच्या काही परीक्षा असतात त्याही पास झाली. लगोलग चांगली नोकरीही मिळाली. प्रचंड हुशार ती.
भरपूर पैसे मिळवू लागली. आपल्याकडेही असंच असतं ना? नाही. इथले डॉक्टर आणि वकील फारच उत्तम प्रमाणात पैसा मिळवतात. रुपाही भरपूर मिळवत होती. श्रीकांतपेक्षा कितीतरी जास्त. रुपाचा अहंकारही वाढू लागला. दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. पुढं पुढं तिची भाषा बदलली. तुझ्यासारख्याला मी पगारावर कामावर ठेवेन म्हणून हिणवू लागली. त्याला जेव्हा सहन करणं अशक्य झालं, तेव्हा त्यांचा डायव्होर्स झाला. असं कसं शक्य आहे? का शक्य नाही? आता सहज शक्य आहे ते. रूपाने एका गोऱ्या डॉक्टरशी लग्न केलंय. एकुलत्या एका मुलीला तिनं मद्रासमध्ये आईकडे ठेवलं आहे. आई वडिलांनीही तिला खूप समजावलं, पण तिनं ऐकलं नाही. आणि श्रीकांत डायव्होर्स झाल्यावर त्यानं खूप मनस्ताप करून घेतला होता. आता त्यानं स्वतःच्या मालकीची कंपनी काढली आहे. फार छान चालली आहे ती. आता तर तो रूपापेक्षाही श्रीमंत झाला आहे. पैशामुळे आपल्या आयुष्याची ही गत झाली म्हणून त्वेषानं राबतो आणि पैसा मिळवतो. कितीतरी भारतीयांना त्यानं नोकऱ्या दिल्या आहेत. मुलगी वर्षाकाठी 2 आठवडे रजा काढून हाच आई वडील आणि मुलीला भेटून येतो. त्यानं का दुसरं लग्न केलं नाही? गाडी चालवता चालवता चंद्रू स्वगत बोलल्याप्रमाणे म्हणाला, इथं राहता राहता स्वतःच्या न कळत त्यांच्याही विचारांचा आमच्यावर परिणाम झाला आहे. श्रीकांत माझा अगदी जवळचा मित्र आहे हे तर खरंच, पण त्याच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करायला माझी तयारी नसते. इथल्याप्रमाणे आम्हीही वैयक्तिक स्वातंत्र्याला फार महत्त्व देतो. आई वडीलही मुलांच्या जीवनात हस्तक्षेप करत नाहीत. ज्या क्षणी ती लक्ष्मण रेषा ओलांडली जाते, तेव्हा प्रचंड मानसिक उत्पात घडतात. या व्यक्ती स्वातंत्र्याला धक्का लागणार नाही, अशा प्रकारे आपण वागलं पाहिजे. हे स्वातंत्र्य राखण्यासाठी इथली माणसं किती त्याग करतायत ठाऊक आहे. तेवढ्यावरून डायव्होर्सही होतात. चंद्रूचं बोलणं गौरम्मांना किती समजलं कोण जाणे, पण हे ठाऊक असूनही चंद्रू आपलं मन मोकळं करत होता. काही क्षण गौरम्माही विचारात पडल्या. नंतर त्या म्हणाल्या, चंद्रू, श्रीकांतला बायको नाही आणि ताराला नवरा नाही. त्या दोघांनी काय एकमेकांशी लग्न करू नये? असं कसं शक्य आहे अम्मा? श्रीकांतचं विवाहाच्या संदर्भात मन विटलं आहे. दुसरं म्हणजे त्या दोघांची परस्परांशी ओळख आहे. तरीही दोघे याविषयी मौन बाळगून आहेत. त्यासाठी त्यांचं काहीतरी वैयक्तिक कारण असेल. मी यात पडून मैत्री गमवायला मुळीच तयार नाही. गौरम्मांना हे मुळीच पटलं नाही. रामदेवाच्या दर्शनाला देवळात गेलेल्या असताना सहज गप्पांच्या ओघात इथं एक मुलगा लग्नाचा आहे, तमक्यांची मुलगी लग्नाची आहे, एवढं सांगून कितीतरी लग्न ठरल्याची त्यांनी जवळून पाहिलं होतं. इथं पाहावं तर सगळंच वेगळं होतं. असला कसला हा देश कोण जाणे. श्रीकांतच्या घरी जाऊन ते पोहोचले तेव्हा दुपार झाली होती. घराची मालकीण नसल्यामुळे ते भलं मोठं घर सुनं सुनं वाटत होतं. ते पोहोचले तेव्हा श्रीकांत घरात नव्हता. तो कुठंतरी कामावर गेला होता. पण एक सुदृढ उमदा तरुण त्यांची वाट पाहत होता. त्यांना ओवाळून त्यानं सांगितलं, श्रीकांत संध्याकाळी येतील, तोपर्यंत तुम्ही आमच्या घरी चला. आश्चर्य म्हणजे तो कन्नडमध्ये बोलला. त्याचं बोलणं अत्यंत नम्र होतं. सगळ्यांनी त्याची विनंती मान्य केली. त्यानं स्वतःची ओळख सांगितली. मला नाथ म्हणतात. मी मूळचा बेंगळूरचा. इथं येऊन 3.5 वर्ष झाली. आधी श्रीकांतनी आपल्या कंपनीत छोट्या कामासाठी म्हणून मला आणलं. इथं आल्यावर काही दिवसात मी स्वतःचा व्यापार सुरू केला. कसला व्यापार? नाथनं अभिमानानं सांगितलं. या छोट्या गावात मी इंडियन स्टोअर सुरू केलं. यानंतर इंडियन रेस्टॉरंटही सुरू केलंय. आधी सगळा व्यापार फक्त संध्याकाळीच करत होतो. सकाळी श्रीकांतकडे काम करत होतो. त्यांनीच मला या व्यवसायात पूर्णपणे पडायला सांगितलं. एवढंच नव्हे, सुरुवातीला त्यांनी मला धनसहाय्यही केलं. सर, माझ्या दृष्टीनं तेच माझे देव आहेत. त्याच्या बोलण्यातून श्रीकांतचं आणखी एक कनवाळू रूप समोर आलं. नाथाचंही 3 बेडरूमचं घर होतं. घर बेताचं असलं तरी नीटनेटकं होतं. पाहुण्यांसाठी त्यानं रेस्टॉरंट मधून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आणून ठेवले होते. त्याची पत्नी मालती हसमुख होती. तिनं पाहुण्यांचं मनापासून स्वागत केलं. आग्रह करून तिनं सगळ्यांना जेवू घातलं. सगळ्यांना बरं वाटलं. मालती घरातच मोती, पोळे, खडे यांचा व्यापार करायची. शिवाय नवऱ्यालाही त्याच्या कामात ती मदत करत होती. नाथनं सांगितलं, मला बेंगळूरमध्ये पार्ट टाइम नोकरी होती. खूपच ओढाताण व्हायची. आता मीच लोकांना नोकरी देतो.
केवळ 3.5 वर्षात एवढा फरक झालाय. मला तर हा देश फार आवडला. इथं कशाचीच कमतरता नाही. मी इथं न येता तिथंच राहिलो असतो, तर कुठंतरी कारकून होऊन खरडेगाशी करत बसलो असतो. या देशाला कुणी नावं ठेवू लागलं, तर मला मुळीच आवडत नाही. मी काही तुमच्या इतका शिकलेला नाही. मला जे वाटलं ते बोललो. त्याचं काही खोटंही नव्हतं. बेताचं शिक्षण घेतलेल्या मुलाचं भारतात काय भविष्य आहे? त्याची कष्ट करायची तयारी असली, तरी तशी संधी कुठं मिळते? रात्री श्रीकांत आला. नाथाच्या हॉटेलात सगळे रात्री जेवले. नाथानं कुणाच्या जेवणाचं बिल घेतलं नाही. निघायची वेळ झाली. गौरम्मांनी चौकशी केली. बेंगळुरूमध्ये तुमचं घर कुठल्या भागात आहे? जयनगर भागात. 37व्या क्रॉसच्या अगदी अखेरीस. अर्थात तिथं नाथ म्हटलं तरी कुणाच्याही लक्षात येणार नाही. गोपीनाथ माझं नाव. आमच्या कंपनीत 2 गोपीनाथ झाले, त्यामुळे त्याला गोपी हे नाव पडलंय आणि मला नाथ म्हणतात. आमचं जुनं घर पाडून त्या जागी श्रीकांत कॉम्प्लेक्स करायचा माझा विचार चाललाय. गाडीनं वेग घेतला. गौरमांचं डोकं गरगरल्यासारखं झालं. कारण हा नाथ म्हणजे कोण हे त्यांच्या स्पष्टपणे लक्षात आलं होतं. याच गोपीनाथशी लग्न करायची सुरभीची इच्छा होती आणि त्यावेळी आपणच हा नको, आपण अमेरिकेचा नवरा शोधूया असं सांगून तिला त्यापासून परावृत्त केलं होतं. त्यावेळी विनीता आणि गिरीशनं मुलगा चांगला असेल तर काय हरकत आहे असंही म्हटल्याचं आठवलं. त्यावेळी आपण संतापानं तू तुझ्या मुलीला दिली असतीस काय म्हणून विचारलं होतं. खरोखरच सुरभीचं याच्याशी लग्न झालं असतं तर मालतीच्या जागी तीच दिसली असती. गौरम्मांनी निश्वास टाकला. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवाच. पण त्याबरोबर तुमचं एखादं आवडतं पुस्तक जे आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, त्या पुस्तकाचं नावही कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. काही दिवसामध्ये तेही पुस्तक आपण तुमच्यासाठी नक्की रेकॉर्ड स्वरूपात उपलब्ध करू. धन्यवाद.